रस, उसाचा रस. रस प्यायला ये म्हटलं माय. उसाचा रस, घरगुती उसाचा रस. कृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशात सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा स्वागत आहे. तर आज आपण इथे शेतामध्ये आलेले आहे. तडाख्याचं ऊन पडलेलं आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. पण ऊसाचा रस पिण्याची इच्छा झालेली आहे. तर ऊस घ्यायला आलेली इथं. घरगुती आपल्याला रस बनवायचं. आपल्याकडे काय मशीन वगैरे काही नाही आहे. पण आता आपण इथे ऊस घरी घेऊन जाणार आहोत आणि घरीच रस कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. ऊसाचा रस. आणि इथे आपण घेतलेला आहे कोयता बघू शकता कसा असतो ऊस तोडायला. इकडेच पडलेला असतो ऊसाजवळ. याला म्हणतात कोयता. तर आता एक ऊस तोडून आपण घरी घेऊन जाऊया आणि त्याच्यावाला रस कसा बनवायचा घरगुती ते आज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर इथे तोडलेला आहे ऊस. आता एक ऊस मी तोडलेला आहे. लांब कांडीचा ऊस घ्यायचा, म्हणजे खूप गोड असतो तो ऊस. आपण कोयता पण आता घरी घेऊन जाऊया ऊस तोडण्यासाठी. बारीक छोटे आपल्याला तुकडे बनवायचे ऊसाचे. ते आपण तुकडे करून घेऊया ऊसाचे तुकडे करून घेतलेले. इथे मी एक छोटासा फळीचा तुकडा घेतलेला आहे. एक छान असं कापड घेतलेलं आहे. आणि ज्यांच्याकडं असं कोयता वगैरे नाही त्यांनी असे सुरीचा किंवा चाकूचा वापर केला तरीही चालेल. आता मी ह्या कोयत्याने कट करणार आहे. पण आपल्याला तसंच कट करायचं नाही, वरचं साल्ट काढून घ्यायचं आहे. कोयत्याच्या साह्याने आपण साल्ट काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते साल्ट कसं काढायचं ते. अशा पद्धतीने ऊस पकडायचा, वरतून कोयता ठेवायचा. छान असं मस्त साल्ट काढून घ्यायचं. अशा पद्धतीने साल्ट निघतं. जे थोडंफार राहिलं असेल ते काढून घ्यायचं, किंवा चाकूने सुद्धा तुम्ही काढू शकता. चाकू सुरी तुमच्यावाली थोडीशी निब्बर पाहिजे, म्हणजे छान असं साल्ट निघलं जातं. थोडंसं खाली आदळायचं म्हणजे छान असं साल्ट निघलं जातं. कोयत्यानी पण निघतं आणि सुरीनी पण निघतं. छान असं साल्ट काढून घ्यायचे. छान असा ऊस चाळून झाला. आता इथे एक मी छोटीशी फळी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यावाले आपल्याला छोटे तुकडे करून घ्यायचे. खराब असेल तर बाजूला काढून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदम बारीक छोटे असे तुकडे बनवून घ्यायचे. असे गोल तुकडे करून घेतल्यानंतर त्याच्यावाले 2 भाग किंवा 4 भाग करून घ्या. जसं तुमचं मिक्सर असेल त्याच्यामध्ये बसलं पाहिजे. अशा पद्धतीने 2 किंवा 4 भाग तयार करून घ्यायचे. इथे एवढं ऊस मी साळून घेतलेलं आहे. थोडं मिक्सरला घेऊन आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे. थोडंसं बर्फ घालून घ्यायचा किंवा बर्फाचं पाणी घ्यायचं आहे. मी इथे थोडंसं बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. थोडं घालायचं आहे, जास्त नाही. मिक्सरला छान बारीक दळून घेऊया. तरी ते अशा पद्धतीने बारीक होतं आहे. जास्त बारीक नाही झालं तरी काय हरकत नाही. एक कॉटनचं कापड घ्यायचं, खाली एक छोटंसं पातेलं वगैरे ठेवायचं. त्याच्यावरती आपल्याला हा चोथा काढून घ्यायचा, ऊसाचा रस काढून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि दाबून पिळून काढून घ्यायचं. सगळा ऊस दळून झालेला आहे. उपरणावरती काढून घेऊया. छान मस्त पिळून घ्यायचे आपल्याला रस. तर बघू शकता घरगुती सुद्धा आपण ऊसाचा रस बनवू शकतो. अशा पद्धतीने पिळून काढायचं. छान असं मस्त झालेलं आहे. अर्धा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे. आता रस आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. आता हा झाला आपल्याला घरगुती ऊसाचा रस तयार. तर बघू शकता किती छान असं इथं आपल्याला रस झालेला आहे. यात घालून घेऊया थोडासा बर्फ. ते आपल्याला घरगुती ऊसाचा रस तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आपल्या घरगुती ऊसाचा रस तयार आहे. घरीसुद्धा आपण मुलांचा हट्ट पुरवू शकतो. ज्याच्याकडे घरी ऊस आहे ते अशा पद्धतीने ऊसाचा रस बनवू शकता. खूप छान असा मस्त होतो आणि एकदम पौष्टिक आणि छान असं थंडगार देणारा, आपल्याला पोटाला थंडावा देणारा असा आपल्याला इथे ऊसाचा रस तयार आहे. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. याच्यावरती थोडंसं काळं मीठ किंवा तुमच्याकडे काही मसाला वगैरे असेल तर तो मसाला घातला तरीही चालेल. मी याच्यावरती थोडंसं काळं मीठ घालून घेते. इथे मी थोडंसं काळं मीठ घालून घेतलेलं आहे. तर धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने
उसाचा रस घरच्या घरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.